मनोजदादा जरांगे पाटील यांना माझी विनंती आहे. दादा, संतोष अण्णांना न्याय देण्यापर्यंत तुम्ही शेवटपर्यंत प्रयत्नशील राहा. दादा, तुम्हीच खऱ्या अर्थानं मराठ्यांचे, गोरगरीब मराठ्यांचे तारणहार आहात. नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, संतोष अण्णा देशमुख यांची हत्या ज्या पद्धतीनं झाली, अतिशय क्रूर अशा पद्धतीची हत्या झाली. पोस्टमार्टम रिपोर्टसुद्धा या केसचा करता येत नव्हता, इतकी कॉम्प्लिकेटेड केस झाली होती. कारण असंख्य वार, मुक्कामार, लोखंडी गजाने, लोखंडी रॉडनं मारहाण, अगदी संतोष अण्णांच्या तोंडामध्ये लघवी, अतिशय क्रूर पद्धतीनं संतोष अण्णांना मारलं. चूक काहीच नव्हती बिचाऱ्याची. एका गरीब करून खाणाऱ्या एका वॉचमनसाठी तो माणूस धावून गेला आणि ह्या माणसाला जीव गमवावा लागला. संतोष अण्णा देशमुख हत्या प्रकरणानंतर बीडमधील जी गुन्हेगारी होती ती संपूर्ण देशभरानं आणि महाराष्ट्रानं पाहिली. जे काही तेथील वाळू उपसा होता, अवैध धंदे होते, पोलिसांचा हातमिळवणी होती. अक्षरशः पोलीससुद्धा त्या ठिकाणी 50-50 टिप्पर घेऊन वाळू ओढत होते. अशा पद्धतीच्या सर्व गोष्टी पाहिल्या. हे सर्व असताना तिथला एक सर्वात मोठा गुंड प्रवृत्तीचा आका म्हणून जो कार्यरत होता, तो आका म्हणजे वाल्मिक कराड. धनंजय मुंडेचा अतिशय जवळचा हा माणूस, धनंजय मुंडेच्या घरामध्ये पाणी भरणारा हा माणूस एके दिवशी बीडचा आणि परळीचा एक कुख्यात गुंड बनला आणि अक्षरशः स्वतःच्या मालकीचंच येथील जिल्हा समजू लागला. आणि याच्यातूनच परळीमध्ये सर्वत्र हप्ते घेणे, वसुल्या करणे, अपहरण करणे, हत्या करणे, वाळू उपसणे, अशा पद्धतीच्या सर्व गोष्टी हा माणूस आपल्या काही माणसांकरवी करत होता. संपूर्ण जिल्ह्यामध्ये याचं जाळं विणलं गेलं होतं. आणि इतका आत्मविश्वास यांना निर्माण झाला की धनंजय मुंडेला दुसऱ्यांदा ज्यावेळेस मंत्रिपद मिळालं आणि त्यानंतर धनंजय मुंडेची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक ताकद निर्माण होत होती. पैसा, बाहुबल, साम दाम दंडभेद सर्व गोष्टी निर्माण होत होत्या. आणि त्याचाच एक परिपाक म्हणजे बीडमध्ये वाल्मिक कराडनं अत्यंत टोकाचा उच्च परिमाणाचा त्या ठिकाणी दहशत निर्माण केली आणि त्याच्यातूनच खऱ्या अर्थानं संतोष अण्णाचा बळी गेला. परंतु असं म्हणतात ना, वाल्या कोळ्याचे सुद्धा 100 अपराध भरले होते. त्यानंतर त्याला अपराधाच्या प्रत्येक गोष्टीला सामोरं जावं लागलं. तसंच वाल्मिक कराडचं सुद्धा गोटा जो काही गाडगं होतं ते भरलं होतं. परंतु वाल्मिक कराडला प्रशासनाचा, सरकारचा, धनंजय मुंडेचा त्या ठिकाणी प्रचंड असा आसरा असल्याचं दिसून येतंय. आणि वाल्मिक कराडला या गोष्टीतून बाहेर काढण्यासाठी लाखो प्रयत्न करणारी लाखो माणसं आहेत असं लक्षात येत आहे. पहिल्यांदा अटक करत नव्हते. अटक करण्यासाठी महाराष्ट्रभर मोर्चे करावे लागले आणि स्वतःहून अटक शरण गेला हा माणूस. म्हणजे पोलीस प्रशासन स्वतःहून अटक देखील करायला या माणसाला तयार नव्हतं. त्यानंतरसुद्धा अजूनसुद्धा त्याच्यातील एक आरोपी, प्रमुख आरोपी कृष्णा आंधळे अजूनही सापडला नाही. इतका प्रचंड भ्रष्टाचार, दहशत या परळी आणि बीडमध्ये होती. आणि सध्या वाल्मिक कराडचा त्या ठिकाणी माझा कोणताही या गुन्ह्यामध्ये त्या ठिकाणी हात नाही, सहभाग नाही, त्यामुळे मला सोडण्यात यावं अशा पद्धतीचा अर्ज त्यांनी वकिलामार्फत केलेला आहे. आणि त्या अर्जावरती सुनावणी होण्याची दाट शक्यता आहे आणि त्यातून वाल्मिक कराड बाहेरसुद्धा पडू शकतो. कारण चार्जशीटमध्ये सुद्धा वाल्मिक कराडसाठी फक्त आणि फक्त खंडणीचाच गुन्हा त्या ठिकाणी आहे. वाल्मिक कराड हत्येमध्ये त्या ठिकाणी मेन्शन का केलं जात नाही, या सर्व गोष्टी आहेत. त्याचबरोबर मनोजदादा जरांगे पाटील यांनी सुद्धा म्हटलं होतं की संतोष अण्णांचे बंधू किंवा कुटुंब यांचं काय चालू आहे हेच मला माहीत नाही. त्यांच्या काही गोष्टी मला शंकास्पद वाटत आहेत. आणि त्यानंतर संतोष अण्णांचं कुटुंब कुठंतरी यांना मॅनेज म्हणू शकत नाही. घरातील करता धरता माणूस गेल्यानंतर त्याला मॅनेज होऊ शकत नाही. परंतु या सर्व दहशतीला टक्कर देता देता कुठंतरी कुटुंबाने एक शांत पद्धतीनं कुठेतरी विझवून घेण्याचा प्रयत्न केला का, अशा पद्धतीचा संशय आला होता. त्यानंतर मात्र सध्या वाल्मिक कराडसारखा गुंड पुन्हा बाहेर येण्याची शक्यता वाढलेली आहे. अशा पद्धतीचे गुंड बाहेर आले तर खऱ्या अर्थानं पुन्हा बट्ट्याबळ होईल, गोरगरिबांची पोरं मारली जातील अशीच भीती सर्वांना आहे. त्यामुळं मनोजदादा जरांगे पाटील हे खऱ्या अर्थानं वाघ आहेत, मराठ्यांचे तारणहार आहेत. छत्रपती शिवरायांचा सच्चा मावळा म्हणून मनोजदादांकडे पाहिलं जातं. 6 कोटी 7 कोटी मराठ्यांचा टायगर आहे मनोजदादा. मनोजदादांच्या एका एका शब्दावरती चाळचाळ लघुशंका करणारे अनेक गुंड आणि मंत्री बघितलेत. त्यामुळं मनोजदादा
ते काही का असेना, परंतु संतोष अण्णांचे जे हत्यारे आहेत ते बाहेर येता कामा नयेत, यासाठी एक मराठा समाजाचा नेतृत्व म्हणून आपण प्रयत्न करावं. अन्यथा संतोष अण्णांना स्वर्गामध्ये खऱ्या अर्थानं श्रद्धांजलीसुद्धा लाभणार नाही. संतोष अण्णांची दुवा आणि त्यांच्या आत्म्याला शांती लाभायची असेल तर खऱ्या अर्थानं यांचे आरोपी, यांचे मारेकरी सुटता कामा नयेत, याच्यासाठी तुम्ही सुद्धा प्रयत्न करा. इतकीच एक विनंती.